ब्रेकिंग बातमी या फुल स्क्रीनवरती काय मोठी बातमी आलेली आहे, गोव्याहून आलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संदर्भातली बातमी आपण पाहूयात। गोव्यातील यशात फडणवीसांचाही वाटा। हे गोव्याचे प्रभारी होते देवेंद्र फडणवीस, त्यामुळे महाराष्ट्राचं कनेक्ट पंजाबशी पण आहे, गोव्याशी पण आहे। फडणवीसांची नीती गोव्यात यशस्वी झालेली आहे। अवघड अनेक प्रतिकूल बाबी होत्या, पण त्याच्यात सुद्धा जाऊन देवेंद्र फडणवीसांनी यश मिळवलेले आहे। विश्वजित राणे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। भाजपचे विश्वजित राणे सुद्धा उंबरठ्यावर आहेत आणि भाजपचे प्रमोद सावंत हे मात्र पिछाडीवर होते शेवटचं जेव्हा आपण चेक केलं होतं तेव्हा। त्यामुळे आता भाजपमध्ये सुद्धा रस्सीखेच असू शकते। विश्वजित राणे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। देवेंद्र फडणवीसांना सुद्धा क्रेडिट दिलं जात आहे। मतमोजणी केंद्राबाहेर पोहोचलेले आहेत। राणांनी मतदारांचे आभार मानलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या पत्नीही चांगले लिहून पुढे येतात काय म्हणतात। भारतीय जनता पक्षाचा गोव्यामध्ये विजय झालेला आहे। आमचे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांची जे काय गोव्यासाठी त्यांनी केलं यांच्यामुळे आम्ही जे काय गोवा सरकार म्हणून आम्ही जे काय केलं गोव्यामध्ये ह्याच्यामुळे आम्हाला या तऱ्हेची लीड देऊन आम्ही सगळे कॅन्डिडेट सगळीकडे जिंकून राहिले। मी काय बघितलं नाही टीव्ही, पण मला जी माहिती मिळाली 18 लीड्स दाखवून राहिलेत। पण हे श्रेय आमचे भारतीय जनता पक्षाचे, आमचे पार्टीचे अध्यक्ष, आमच्या पार्टीचे सगळे लीडर्स जे एकत्र येऊन काम केले आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना श्रेय जातं। कशा प्रकारे सीएम कॅन्डिडेटवरती विचार सुरू होणार आहे? नाही, माझं नाव काय मला कोणी सांगितलेलं नाही आणि माझं काम होतं। माझ्या लोकांनी माझ्यावर परत विश्वास दाखवलेला आहे। हाच माझा विजय आहे आणि मला काय अपेक्षा। पण ज्या प्रकारे आपण पुढे स्वीप अँड द लीडरशिप ऑफ प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी। नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर आलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय स्पष्ट झालेला आहे। उत्तराखंडमध्ये 44 जागांचा भाजपचा विजय स्पष्ट आहे आणि मणिपूरमध्ये सुद्धा भाजपचं सरकार राहता राहिला। गोवा तर तिकडे जरा आकडेवारी बदलते आहे आणि ती आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण भाजप 18 जागांवर असलं तरी सुद्धा आता या बाकीच्या जागा त्यांना येणार का, त्यांच्या बाजूने येणार का हे बघावं लागेल। काँग्रेस 11 जागांवर फेकली गेलेली आहे। स्वतःची आधी 17 जागांची टॅली सुद्धा राखता आलेली नाही, काँग्रेसला मागे फेकली गेलेली आहे। आम आदमी पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे, मगोप 5 आणि इतर 5। मगोप भाजपसोबत गेलेली आहे, त्यामुळे पुन्हा जर का भाजपसोबत गेली तर काही आश्चर्य वाटायचं कारण नाही। हे इतर 5 कोण आहेत ते बघावं लागेल। त्या इतर 5 जणांचा सुद्धा जर का पाठिंबा मिळाला तर भाजपला मगोपकडे सुद्धा बघायची गरज पडणार नाही अशी स्थिती आहे। आणि या पलीकडे आपल्याला गोव्याचं सुद्धा विश्लेषण करावं लागेल। काँग्रेसच्या अनुषंगाने पंजाब तर गेला, पण गोवा आधी मिळाला होता तो घालवला आणि आता तर पूर्णच गेला, या बाबतीत बोलावं लागेल। माझ्यासोबत सुधीर सूर्यवंशी आहेत, राजकीय विश्लेषक। सुधीरजी, तुमची या आतापर्यंतच्या निकालावरची पहिली प्रतिक्रिया? गोव्याचा जो निकाल बघितला ती देवेंद्र फडणवीस यांची जी रणनीती होती, म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे घराणे होते मोठमोठे घराणे त्यांची निवडून येण्याची क्षमता असते, विनेबिलिटी हा सर्वात मोठा फॅक्टर त्यांनी गोव्यामध्ये सुद्धा वापरला आणि त्यांना ते यश मिळालं। हा सर्वात मोठी जमेची बाजू भारतीय जनता पार्टीसाठी झाली। आणि ते आता जर मध्यंतरी आपण जे विचारत होते की प्रमोद सावंत, आता मला वाटतं ते लीडिंगवरती आहेत। प्रमोद सावंत जे ट्रेलिंग होते अनेक राऊंडमध्ये, आता ते लीडिंगवरती आहेत। त्याच्यामुळे प्रमोद सावंतचा मार्ग तो मोकळा होईल, कारण की प्रमोद सावंत जर ट्रेलिंग राहिले असतं तर अनेक वेगळे गणित आपण गोव्यामध्ये। एक्झॅक्टली, तुम्ही आमच्यासोबत राहा सुधीरजी। मी जातो निरंजन डावखरेंकडे। निरंजन डावखरे हे आमदार आहेत, भाजपा नेते आहेत, युवा नेते आहेत। निरंजन डावखरेजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। 4 राज्यांमध्ये यश मिळवणं, 2 राज्यांमध्ये यश कायम ठेवणं, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 250 पेक्षा जास्त जागा घेणं आणि भाजप गोव्यामध्ये तर जिकडे वाटत नव्हता तिकडे यशाच्या पातळीला आणणं, हे अभिनंदनीय आहे। मला तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे। नमस्कार, धन्यवाद। फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोव्याची जी निवडणूक आम्ही लढलो त्याच्यामुळे आम्हाला सुरुवातीपासून, म्हणजे आम्ही ज्यावेळेस मतदान झालं त्या दिवसापासून सांगतोय की भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता ही गोव्यामध्ये निश्चितपणे येईल। आणि ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाचं काम हे गेली 5 वर्ष गोव्यामध्ये केलेत, त्याच्यामुळे गोव्याच्या लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे। आणि जी रणनीती फडणवीस साहेबांनी आखली होती त्या दृष्टिकोनाने वोटर टू वोटर ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चालू होतं, त्याच्यामुळे निश्चितपणे मोठं यश आम्हाला गोव्यामधनं अपेक्षित होतं। आणि खरं तर आपण बघितलं बरेच वर्षानंतर गोव्यामध्ये एक हाती सत्ता एका पक्षाची येईल आणि भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता
आपल्याला गोव्यामध्ये शेवटचा कल ज्यावेळेस येईल, शेवटचे निकाल ज्यावेळेस येईल, त्यावेळेस निश्चितपणे 20चा आकडा भारतीय जनता पार्टीने पार केलेला असेल असं आपल्याला स्पष्ट चित्र दिसेल. निरंजन डावकरेजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. आपण तुम्ही म्हणताय ते मुद्दे बरोबर आहे, पण ह्याच्यातल्या काही गोष्टी खरंच एक्झिट पोलला सुद्धा लक्षात आल्या नव्हत्या आणि ते यश तुम्हाला आता मिळतंय. दरम्यान सिसोदिया यांची प्रतिक्रिया आलेली आपण बघूयात. आम आदमी पार्टी से नेते, जिसको हम केजरीवाल मॉडल ऑफ गवर्नेंस कह रहे हैं, इसको एक राष्ट्रीय पहचान मिली है और ये एक मौका है. आज पूरे देश में सब लोग इस उम्मीद से देख रहे हैं कि शिक्षा की राजनीति, स्वास्थ्य की राजनीति, रोजगार की राजनीति, ईमानदारी की राजनीति, जो बाबा साहब का सपना था, जो भगत सिंह जी का सपना था, जो देश वो देखना चाहते थे जिस तरह का, आज केजरीवाल जी उसको साकार करके दिखा रहे हैं. सर, जब बात होती थी तो बहुत सारे पॉलिटिकल एनालिस्ट वो ये कहते थे कि दिल्ली में केजरीवाल जी के चेहरे की एक एक्सेप्टेंस है, उसके बाद मनीष सिसोदिया जी हैं, वहां पर जिस तरह से कैंडिडेट है, आपको लगता है कि भगवंत मान जी भी उम्मीदों पर खरे उतरेंगे लोगों के? भगवंत मान जी भी खरे उतरेंगे और ओवरऑल आम आदमी पार्टी का एक एक कार्यकर्ता इस बात को लेकर समर्पित है कि केजरीवाल जी ने जो देश को राजनीति की दिशा दी है कि सरकार बनाए, जनता से मौका मांगे, वोट ना मांगे, जनता से मौका मांगे, और जब जनता मौका दे तो फिर उनके बच्चों के पढ़ाने के लिए काम करें, उनके इलाज के लिए काम करें, उनकी नौकरियों के लिए काम करें, महिलाओं की सुरक्षा के लिए, उनकी उन्नति के लिए काम करें. ये सारी चीज़ें दिल्ली में करके दिखाई हैं, पंजाब में भी होंगी, और आज इसी चीज़ को लेके एक राष्ट्रीय स्तर पर उम्मीद बनी है अरविंद केजरीवाल जी की, आम आदमी पार्टी की. सर, थोड़ा जल्दबाजी होगी ऐसे सवाल पूछना, लेकिन मैं फिर भी पूछूंगा. दिल्ली, अब पंजाब में लगभग सरकार बननी तय है, ये रास्ता अब धीरे धीरे कहाँ तक जाएगा? रास्ता धीरे धीरे ये जाएगा कि अब इस देश में जो केजरीवाल जी की राजनीति का मूल है, उनकी केजरीवाल मॉडल ऑफ गवर्नेंस का मूल है शिक्षा पे काम करना, स्वास्थ्य पे काम करना, महिलाओं के लिए काम करना, व्यापारियों के लिए ईमानदारी से काम करना, आम आदमी को ईमानदारी की गवर्नेंस देना, रोजगार पे काम करना, जिसका मैंने कहा कि भगत सिंह जी और बाबा साहब का जो सपना था, जैसा देश वो बनाना चाहते थे, अब ये रास्ता उधर जा रहा है. आज देश के हर युवा को उम्मीद है कि उसकी रोजगार की व्यवस्था हो, उसके बच्चों की शिक्षा की व्यवस्था हो, उसके घर में कोई बीमार पड़े तो इलाज की व्यवस्था हो, वो सरकार से कोई काम कराना चाहे तो ईमानदारी से, उसे रिश्वत ना देनी पड़े, उसे दलाली ना देनी पड़े. तो ये सारी चीज़ों पर आज केजरीवाल जी की राजनीति खड़ी है. और केजरीवाल जी का मॉडल ऑफ गवर्नेंस, केजरीवाल मॉडल ऑफ गवर्नेंस दिल्ली में भी सक्सेसफुल हुआ, जनता के फायदे में हुआ. पंजाब में भी लोगों ने मौका दिया है, वहाँ भी आम आदमी का फायदा होगा. वो आम आदमी पार्टी की जीत नहीं है, आम आदमी की जीत है, उसकी जिंदगी की जीत है. सर, एक आखिरी सवाल है सर मेरा. पंजाब के साथ साथ आप लोगों की उम्मीदें गोवा और उत्तराखंड से भी थी, लेकिन वैसे नतीजे नहीं आ रहे हैं, जो ट्रेंड्स दिख रहे हैं उसमें ऐसे नतीजे नहीं आ रहे हैं. तो कहाँ पर चूक रह गई? क्योंकि उत्तराखंड और गोवा में भी केजरीवाल मॉडल चल सकता था, वहाँ पर दमखम के साथ आप लड़ रहे थे. गोवा में और उत्तराखंड में हम पूरी उम्मीद से थे. उत्तर प्रदेश में भी हमने अपने कैंडिडेट उतारे थे, हमने अपने आप को प्रस्तुत किया था, लेकिन कहीं ना कहीं जो पूरा फोकस रहा वो पंजाब पे रहा. और उसकी आणखी एक मोठी बातमी येते, आपण पाहूया. दिगंबर कामत माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये विजयी झालेले आहेत. विजयाच्या एकदम जवळ आलेले आहेत. माजी मुख्यमंत्री कामत यांचा विजय निश्चित झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा लक्ष होतं गोव्याच्या दिगंबर कामतांचं काय होईल. प्रमोद सावंत पिछाडीवर होते सांगळीमधून, पण ही नावं आता पुढे येत आहेत. मडगावमध्ये बाबू आसगावकरांचा पराभव केलेला आहे दिगंबर कामत यांनी. महत्त्वाच्या आताचे अपडेट आहेत. गोव्याच्या दुसऱ्या जागेचा निकाल जाहीर झालेला आहे, म्हणजे जाहीर म्हणजे आता कन्फर्म झालेला आहे, आणि यामध्ये दिगंबर कामत यशस्वी झालेले आहेत, विजयी झालेले आहेत. मडगावात बाबू आसगावकरांचा पराभव केलाय. भाजपची टॅली आता पाहायला गेलं तर भाजप 18, काँग्रेस 10, तृणमूल 0, आप 2, मगोप 4 आणि इतर 6 अशी आकडेवारी आहे. भाजपचा सत्तेचा स्टेक जोरदार आहे, मोठा आहे. पण जर का गोळाबेरीजच करायची झाली तर आता काँग्रेस अधिक 6 इतर अधिक 4 मगोप अधिक 2 आप, तर मात्र चक्र कदाचित पालटू शकतं. गोव्यामध्ये अशी स्थिती आहे सध्या. आपण पुन्हा मी आता राहुलकडे जातो. राहुल, आता हे चित्र बऱ्यापैकी सगळं स्पष्ट झालेलं आहे. आता फक्त बेसिक येतील. पार्थ आणि मी राहुल तुमच्याकडे येतोय. आता यानंतर खास करून उत्तर पट्ट्यातलं राजकारण, म्हणजे एकीकडे उत्तर प्रदेश आणि एकीकडे हा पंजाब आहे, दिल्लीला लागून असलेली ही दोन राज्य आहेत, याचे परिणाम तुमचे कसे समजतात?
नाही, दोन महत्त्वाच्या गोष्टींवर मला योगींच्या विषयात स्पेसिफिकली अगदी सांगायचं झालं तर गेल्या खूप वर्षाच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात जे झालं नव्हतं, म्हणजे तिकडला तो गौरीशंकर तिवारी नावाचा जो बाहुबली मानला जातो गोरखपूरमधला, की म्हणतात तो डायलॉग आहे एका पिक्चरमधला की पोलीस पकड ना पाई, तर त्याच्या घरात घुसून त्याला बाहेर काढण्यापर्यंत योगींनी काम केलं आहे. दुसरं, योगींचं जे बेसिक ग्राउंड आहे, म्हणजे तुम्ही त्यांचं जर बघितलं तर शेतकरी या तितक्या ग्राउंड लेवलपर्यंत ते पोहोचू शकले नाही, पण त्यांच्या शहरातले, आपण पण फिरताना लक्षात आलं की त्यांच्या शहरातले जे सगळे राज्य मार्ग होते त्या मार्गांवरचं केलेलं काम जे होतं त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालेलं आहे. दुसरं, त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा न घेता सुद्धा आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपल्या डिस्कशनमध्ये सुद्धा येत नाही. विचार करा, जेव्हा जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारच्या निवडणुका येतात ज्याचा केंद्रीय राजकारणावर परिणाम होतो, भारत पाकिस्तान मुद्दा आल्याशिवाय आपली निवडणूक कुठली पूर्ण नाही. पण या निवडणुकीत मात्र त्या मुद्द्यावर फारसं कोणाचं लक्ष घेतलं नाही आणि मला वाटतं हे आपल्या राजकारणाच्या दृष्टीने एकंदरीत राजकारणाचा पोत सुधारतोय का काय, त्या दृष्टीने जातोय का काय, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत खूप लोक बोलताना, काही विश्लेषक सुद्धा बोलताना बोलत होते की सांगता येत नाही शेवटच्या वेळेपर्यंत कुठल्याही पद्धतीने. एकीकडे युद्धाचं वातावरण सुरू आहे जगात आणि त्यावेळेस भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये भारत पाकिस्तानच्या मुद्द्याचा साधा उल्लेखही होत नाही. ही मला वाटतं ही एकदम वेगळी ट्रान्स करणारी गोष्ट आहे की ज्यातून आपण बाहेर पडतोय हळूहळू. बीजेपी सारखा एक पक्ष की ज्याने पूर्ण त्यांचं आतापर्यंतचं सगळं राजकारण होतं ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालंय, धर्माच्या मुद्द्यावर झालंय, मंदिरांच्या मुद्द्यावर झालंय, तो पक्ष मात्र मंदिरांच्या मुद्द्यावर चर्चाही करायला तयार नाही. ते त्यांचे कार्यक्रमाचे, त्यांच्या विकास कामांचे अजेंडे पुढे घेऊन येतात. एक आणखी बीजेपीच्या बाबतीत एक सुधारणा प्रामुख्याने लक्षात आणून दिली पाहिजे प्रसन्ना, की बीजेपी मागच्या 5 वर्षात जर तुम्ही बघितलं तर ते मेजरली कुठल्याही गोष्टीचं खापर काँग्रेसवर फोडायचे की हे का झालं नाही आतापर्यंत, तर ते काँग्रेसमुळे झालं नाही. ते त्याच्यातही सुधारणा दिसते तुम्हाला. यावेळेस त्यांनी जास्तीत जास्त जो युपीच्या इलेक्शनमध्ये स्पेसिफिकली फोकस केला तो पूर्ण फोकस हा विकासाच्या मुद्द्यावर केला आणि ही मला वाटतं एक खूप चांगली बाजू आहे. इतर पक्षांनी पण त्याच्यापासून धडे घेण्याची गरज आहे. पंजाब सारख्या राज्यावर, जिथे आपण म्हणत होतो एकीकडे पंजाब सारख्या राज्यावर आपल्याला शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसतो थोड्याफार प्रमाणात, ज्या पद्धतीने तिथले रिझल्ट येतात. आप सारखा असा पक्ष की जो स्ट्रॅटेजिक आहे आणि खूप एका छोट्या राज्यामध्ये त्यांचं काम होतं, त्यांचं एका विशिष्ट लिमिटेड एका चळवळीतून उभा झालेला पक्ष आणि अरविंद केजरीवालांसारखा एक व्यक्ती जो चालवतो स्ट्रॅटेजिकली काही मुवमेंटवर ते खेळत होता, त्या पक्षाला त्या ठिकाणी जागा होते. एकंदरीत थोडासा राजकारणाचा जो पोत आहे मला वाटतं तो बदलतोय आपल्याकडे, थोडासा प्रोग्रेसिव्ह राजकारणाकडे आपण जायला लागलो, थोडा पुढचा विचार करायला लागलो आणि ही खूप चांगली आणि जमेची गोष्ट आहे. मला वाटतं याबाबतीत आपण सगळ्याच राजकीय पक्षांचं कौतुक करायला पाहिजे की असे जे चुकीचे मुद्दे दरवेळेस मतदारांना कलुषित करण्याचा, त्यांचं मन भडकवण्याचा प्रयत्न करतात, ते मुद्दे या निवडणुकीत प्रामुख्याने अवॉइड केले गेले. मी पार्थकडे जाण्यापूर्वी आमचा प्रतिनिधी महेश बागल गोव्याहून आपल्या सोबत आहेत. महेश, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? नक्कीच मडगाव मतदारसंघामधून एक मोठी अपडेट आता आपल्या हाती येते आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बाबू आसगावकर जे बीजेपीचे नेते आहेत त्यांचा पराभव केल्याची बातमी आता आपल्या समोर येत आहे आणि एकंदरीत पाहता मोठी घडामोड इथे घडलेली आहे. 40 जागांसाठी जी मतदान प्रक्रिया पार पडली होती त्याची मतमोजणी आता सुरू आहे आणि यामध्ये आता तब्बल जो कल आलेला आहे तो बीजेपी काही अंशी पुढे आहे आणि काँग्रेस त्याच्या मागोमाग आहे. 17 जागांवर बीजेपीने आतापर्यंत आघाडी केलेली आहे. मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बाबू आसगावकर यांचा पराभव केल्याची बातमी आपल्या समोर येत आहे. मला एक खास विचारायचं आहे महेश, आकडेवारी अजूनही थोडीशी अशी विचित्र आहे. भाजप 18 जागांवर आहे, त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठीची सर्वाधिक ताकद त्यांच्याकडे आहे, पण काँग्रेसला 13, आपला 1, मगोप 5 आणि इतर 3. या आकडेवारीचे काही वेगळं कॉम्बिनेशन बनू शकतंय का? का भाजपने काय डील करायला सुरुवात केली आहे का? कुठल्या पक्षाशी संवाद साधायला सुरुवात केली आहे का? नक्कीच भाजपचे प्रमोद सावंत जे होते ते या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, काँग्रेसला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा त्यांनी घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. अमित शहा यांनी सुद्धा सांगितलं होतं की 5 राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यातल्या 4 राज्यांमध्ये आम्ही निवडणूक जिंकत आहोत आणि त्यामध्ये गोव्याचा समावेश आहे असं अमित शहा यांनी स्वतः म्हटलेलं होतं. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की भाजपकडून जेवढ्या सीट्स येतील त्यामध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे आणि काँग्रेसने कुठेतरी सावध पवित्रा घेतलेला आहे. त्यांच्या उमेदवारांना त्यांनी एका ठिकाणी ठेवलेला आहे आणि 3 वाजता काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही राज्यपालांची भेटू. मात्र जसा कल आता आलेला आहे ते भाजप लीड करताय, तर कुठे ना कुठेतरी काँग्रेस बॅकफुटवर गेलेला आहे. एमजीपी जो पक्ष आहे तो या ठिकाणी किंग मेकर होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण 5 जागांवर एमजीपी पक्षाने आघाडी घेतलेली आहे आणि एकंदरीत पाहता हा जो कल आहे तो काही वेळातच स्पष्ट होईल.
महेश, आपण वेळोवेळी तुमच्याकडनं याविषयीची अधिक माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद, पण वेळोवेळी अधिक माहिती घेत राहू.